आणि मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा अर्थसंकल्पाआधी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत होता असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। राष्ट्रवादीच्या कथित विलीनीकरणाशी कोणताही संबंध नाही असं त्यांनी म्हटलंय। पाहूयात। नाही, मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस जी आता येणारा जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, केंद्रातून जो मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत मिळाली आहे, त्यामुळं मला वाटतं की प्रत्येक वेळी काही जे माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जातात ते काही राजकीय चर्चा नसतं, काही विकासात्मकही चर्चेला जावं लागतं। आणि सुनेत्रा पवार जे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर मोदीजींना आणि माननीय अमित भाईंना निश्चित त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या सदिच्छा भेट वगैरे घेणार असतील। नाही, एकीकरणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणाच्या संदर्भात ज्या मला वाटतं त्यांच्या सगळ्या आपसी त्या दोन्ही पक्षांचं बोलणं सुरू आहे। त्यात भारतीय जनता पार्टी किंवा इतर माननीय फडणवीस साहेबांना मला वाटत नाही ते काही हस्तक्षेप करतील। ते दोन पक्षांचा तो विषय, त्या पक्षांचा त्यांचा विषय, ते त्यांच्या स्तरावर ते निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.